नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला, मी 2-4 दिवसापासून व्हिडिओ टाकलाच नव्हता काही कारणास्तव. आज मी व्हिडिओ टाकणार आहे कारण की आज मला बनवायचे होते लक्ष्मीसाठी नैवेद्य. आणि बघा, मी अशा प्रकारे पुरी लाटत असते कारण की मला नैवेद्य एक 10-15 नैवेद्य घेऊन जायची होती. त्यामुळे मी एक पुरी लाटत न बसता मी डायरेक्ट अशी वाटीनेच ती पुरी तोडते. वाटीनेच पुरी काढते पहा अशी. आणि छान वाटते, एकसारखी पुरी तयार होते आणि पटकनी होते आणि खूप छान वाटते एकसारखी असल्यामुळे. मी अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घेत आहे पहा, अशा तळायला टाकत आहे. आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करून सांगा का कोण कोण अशा प्रकारे पुरी करतात वाटीने. आणि आम्ही पहिले लाटूनच करायची मी एक पण ती खूप मोठी काही छोटी अशी तयार व्हायची. त्यामुळे मी आता अशी वाटीनेच करते. वेळ लागतो, खूप जास्त करायच्या असतात, घरी सगळ्यांना पुऱ्याच करायच्या होत्या त्यामुळे जास्त लागतात. पण तरी ठीक आहे, चला अशाच आवडतात त्यामुळे मी अशाच करते. हे पहा, अशी अजून थोड्याशा पुऱ्या मला करून घ्यायच्या आहेत. आणि काय होतं, सगळे आपलं व्हिडिओ बघतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि लाईक करतात पण सबस्क्राईब करत नाही. असं करू नका. तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आणि काय होतं, एक सपोर्ट असला ना तरच ती व्यक्ती पुढं जाऊ शकते. त्याच्यामुळे तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, माझ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत. अशा प्रकारे मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघा. हे बघ, खूप सुंदर अशी पुरी तयार झालेली आहे. इकडे मी पापड आणि कुरडई असं पण तळून घेतलेले आहे. तसेच घरच्यांसाठी पण पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. आपल्या इकडं मी भात, वरण, मेथीची भाजी आहे नैवेद्यासाठी. दही लागतं आम्हाला, कुरडई, पापड आणि पुरी तसेच भजी, असे सगळा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे. आता मी नैवेद्य भरून घेते. हे पण मी अशा प्रकारे नैवेद्य भरून घेतले आहेत. आणि सर्वात प्रथम मी आमच्या घरातल्या देव्हाऱ्यात नैवेद्य दाखवत असतो. आमचा रोजचा काही असो, भाजी भाकर काही असो, आम्ही पहिले देव्हाऱ्यात नैवेद्य दाखवतो तर जेवण करत असतो. आणि त्यामुळे आता नैवेद्य दाखवून झालं आहे. आता मी लक्ष्मी आईला नैवेद्य घेऊन जाणार आहे. आणि हे पहा, आमच्या गावची देवी आहे. हे पहा मंदिर. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा.